ब्रेकिंग न्यूज पण प्राजक्ता माळी. गुळाची टीप ऍब्सोल्युटली मी आहे. पकाओ. ओ माय गॉड. पीजे पृथ्वी प्रताप. प्राजक्ता मारते का पानसट? मी पण शिकले मी त्यांच्याकडून. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या सेटवर आहे आणि आता माझ्यासोबत आहे तुमची लाडकी फुलवंती म्हणजेच प्राजक्ता. प्राजक्ता, खूप छान दिसतेस, पण कशी आहेस? मी एकदम टुणटुणीत. प्राजक्ता, गप्पा होत राहतील, पण एक गेम आहे मज्जा पोलखोल, सो तो सुरू करूयात. सो हे काही कार्ड्स आहेत. असा या सेटवर कोण आहे हे तुला सांगायचं आहे. सो पहिलंच आहे गुळाची ढेप. हे बघ, हा शब्द आम्हीच इन्व्हेंट केलेला आहे. मी जी काय गव्हाळ रंगाची आहे आणि जे काय एक विशेषण आम्हाला युनिक जुन्या काळात हवं होतं फुलवंती मदन मंजरी गाण्यासाठी, तेव्हा ते आम्हीच इन्व्हेंट केलं आहे. सो गुळाची ढेप ॲब्सोल्युटली मी आहे. बरं, सेकंड आहे पकाव. पकाओ. ओ माय गॉड. पकाओ. आपण ओंकार राऊतला देऊया. हां, काहीतरी येऊन आपलं उगाच फ्लड करत बसणं चालू असतं त्याचं. नेक्स्ट आहे साधा भुळा हा टॅग तू कुणाला देशील? प्रथमेश शिवलकर. तो आहे, तो खूप साधा आहे. नेक्स्ट आहे फोटोजेनिक, म्हणजे खरं तर हा टॅग प्राजक्तालाच द्यावा, पण तरी प्रियदर्शनी. प्रियदर्शनी पण फार गोड आहे, फोटोजेनिक आहे. या नेक्स्ट आहे लेट करंट. लेट करंट वुड बी ॲक्च्युली प्राजक्ता माळी. मी खूप लेट करंट आहे. मला बरेचसे जोक जे असतात ना, काही खूप लांबून लांबून हिडन जे असतात ना, ते मला कळत नाहीत. मग मी काय 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 विचारत राहते समोर, नाही सांगते बावट असं वगैरे सगळं होतं त्यांचं. पीजे मास्टर कोण आहे? पीजे पृथ्वी प्रताप. प्राजक्ता मारते का पानसट? मी पण शिकले मी त्यांच्याकडून. बरं, नेक्स्ट आहे संस्कारी. संस्कारी ॲक्च्युली प्रियदर्शनी. सुगरण. नम्रता खूप छान जेवण बनवते. प्राजक्ता किती फुडी आहे? मी फक्त चहा बनवते. मी फुडी खूप आहे, पण मी सुगरण नाही आहे. मी खूप, मला ताव मारायला खूप आवडतं. कोणत्या प्रकारचं जेवण किंवा क्युझिन? मराठी फार आवडतं बेसिकली. व्हेजच खाते त्यामुळे व्हेजच आवडतं, पण सगळ्या प्रकारचं आवडतं. गो टू फूड कोणता आहे प्राजक्ताचा? ते बदलत राहतं. आत्ता सध्या माझं प्रेम पॅनकेक्सवर आलं आहे. मॅपल छोटे छोटे पॅनकेक्स आहेत ना, त्याच्यावर गो टू झाली आहे मी आता. गो टू फूड ट्राय केलंय बनवण्याचं? काय बनवण्याचं नाही. नो 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 नो. नेक्स्ट आहे भुक्कड फुडी. भुक्कड इज प्रसाद खांडेकर. या साईटवर प्राजक्ताच्या काळजाचा तुकडा कोण? समीर चौगुले. एकदा वा दादा वा, तुझ्या स्टाईलमध्ये. वा दादा वा. दादा खरंच भारी आहे, पण बापरे त्याचे रिॲक्शन्स, त्याचं डेडिकेशन, दादा कमाल आहे. नेक्स्ट आहे नुसते फंबल. नुसते फंबल्स एवढं कोणी नाही आहे. ईशाचे होतात थोडे थोडे, पण ती खूप कॅरेक्टरमध्ये घुसते. म्हणजे इट्स अ पॉझिटिव्ह साईन की ती इतकी घुसते ना, की ते मग तिचं भाषेकडे सोडून देते. ती पकडून ठेवते कॅरेक्टर. या माझे पण होतात आणि आम्ही हे वाटून घेऊ दोघी, ईशा अँड आय. अतिउत्साही कोण? प्राजक्ता माळी. लास्ट आहे पण फार महत्वाचं आहे ब्रेकिंग न्यूज. पण प्राजक्ता माळी. म्हणजे सगळ्यात आधी सगळ्या गॉसिप्स तुला कळतात? नाही, तसं नाही आहे खरं तर, पण माझ्यामुळे ब्रेकिंग न्यूज खूप होतात म्हणून म्हणते. पण सगळ्या बातम्या कोणाला माहिती असतात माहिती आहे? ॲक्च्युली पीपीला माहिती असतात. पीपी इज देअर. गोस्वामी सरांना पण माहिती असतात. नमाला पण माहिती असतात. खूप आहेत. वनिता. बरं प्राजक्ता, एक शेवटचा प्रश्न. नुकतंच तू इंस्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग असं सेशन घेतलेलं आणि त्यावर एकाने तुला विचारलेलं की प्राजक्ता माळीचा क्रश कोण आहे, तर त्यावर तू काही नावं सांगितलेलीस, तर कोण आहे प्राजक्ता माळीचा क्रश? जयम रवी आता, जो साऊथ इंडियन सुपरस्टार आहे. PS2 फिल्म ज्यांनी पाहिली असेल त्यांना कळलं असेल की जो PS2 होता, म्हणजे PS होता, पोन्नियिन सेल्वम जो होता, दॅट गाय. तो मला आवडला. तो राजा म्हणून तो कमाल दिसला, त्यांनी कमाल काम पण केलंय. सो या. आणि नानी होता आधी, पण त्याची जागा आता जयम रवीन सरांनी घेतलेली आहे. पण प्राजक्ता, शेवटचा प्रश्न. कधी कधी असं होतं की अरे फारच हा प्रश्न विचारला जातो, त्यामुळे कधी ते वैताग येतो या प्रश्नाचा, लग्नाचा किंवा कोणी जोडीदार वगैरे अशा टाईपचे प्रश्न. हो, वैताग येतो. सो संपूया आपण मग इंटरव्ह्यू.
अमित फाळके म्हणते तू करू नकोस. आमचे बरं, हे मी आता विषय निघाला तर मी मेन्शन करू इच्छिते, जेवढं श्रेय उत्तम स्किट्स बनवण्यामागे वेट क्लाउडचं आहे, लेखकांचं आहे, सचिन गोस्वामी सरांचं आहे, तितकंच मोठं श्रेय ते सोनी मराठीचं आणि टीमचं आहे. मग त्यामध्ये अमित फाळके आहेत, त्यामध्ये गणेश सागडे आहेत, सिद्धगुरू जुवेकर आहेत, अमित आहे. सो ही मंडळी आहेत ना, काय त्याचं मार्केटिंग, त्याचं प्रोजेक्शन, हे खूप रिपीट होतात, हे चेंज करा. कितीतरी अशा गोष्टी असतात जेव्हा आपण असतो ना त्यामध्ये आपल्याला कळत नाही, लांबून बघितल्यावर कळतात बऱ्याच गोष्टी. तर हे काम इतकं चपखल करतं सोनी मराठी आणि सातत्यानं करत राहिलेलं आहे. तेवढेच ते इन्व्हॉल्व असतात. आणि असं नाही की ओके वी आर चॅनल पीपल वगैरे असं नाही अजिबात या सेटवर. इथे म्हणजे ती बॉर्डरच नाही आहे. चॅनल पीपल, प्रोडक्शन पीपल, आर्टिस्ट असं काही नाहीच आहे. ती रेषा इतकी धुसर आहे की हायच नाही असं वाटतं आम्हाला. सो हे पण एक यशस्वी शोसाठी खूप मॅन्डेटरी आहे असं मला वाटतं आणि वन ऑफ द रिझन यशामागचं असंही वाटतं. नक्कीच. म्हणूनच आता 850 एपिसोड्सचा टप्पा पार केला या कार्यक्रमाने. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. पण जाता प्रेक्षकांना काही सांगायचं आहे का? हेच सांगेन की पुन्हा एकदा एक पर्व सुरू होत आहे. यावेळेस वेळ आहे 9:30 वाजता, सोमवार, मंगळवार, बुधवार रात्री 9:30 वाजता सोनी मराठीवर. अर्थातच आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. नक्की बघा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.